परमेश्वर जाणण्याचा मार्ग. जो कोणी एखादे कृत्य करतो त्यात तो करणारा असतो. स्वतः निराळा राहूनही त्या कृत्यात तो अंशरूपाने असतो. न्यायाधीश निकाल देतो तेव्हा अमक्या न्यायाधीशाने निकाल दिला असं आपण म्हणतो. म्हणजे काय की तो न्यायाधीश जरी वेगळा असला तरी दिलेल्या निकालामध्ये तो असतोच. त्याचप्रमाणे परमात्म्याने हे जे सर्व जग उत्पन्न केले त्या प्रत्येकात तो अंशरूपाने आहे. म्हणूनच सर्व चराचरामध्ये ईश्वर पाहावा असं सांगतात. त्याचंही कारण हेच आहे. या सर्व चराचर सृष्टीमध्ये ईश्वर पाहायला आपली तितकी प्रबळ इच्छा व्हावी लागते. देव आहे ही पुष्कळांची नुसती भावनाच असते, पण ती बरोबर जाणली जात नाही आणि ती बरोबर जाणण्याची इच्छा होणे हेच खरं व्हायला पाहिजे असतं. अशी ज्याला इच्छा झाली त्याचं अर्ध काम झालं असं म्हणावं. तशी इच्छा झाल्यावर देव पाहण्यासाठी काय मार्ग आहेत हे तो पाहू लागतो. त्याला पुष्कळ निरनिराळे मार्ग सांगणारे भेटतील. कोणी सांगतील की संन्यास घेतला म्हणजे ताबडतोब ईश्वराची प्राप्ती होईल. कोणी सांगतील की ब्रह्मचारी राहिलं म्हणजे देव भेटेल. कोणी सांगतील गृहस्थाश्रम वेदाने श्रेष्ठ सांगितला आहे, तसं वागलं म्हणजे देव आपल्या घरी चालत येईल. कुणी याग, कुणी हठयोग, तर कुणी जपतपादी साधनं सांगतील. अशा मतामतांच्या गोंधळात आपण काय करावं तर ज्यांनी जो मार्ग चोखाळला आहे त्यांनी काय केले ते पाहावे. असा मार्ग कोणी चोखाळला तर जे संत लोक आजपर्यंत झाले त्यांनी. त्या सर्वांनी देवाची प्राप्ती करून घेतली आहे, म्हणून ते काय सांगतात ते पाहावं. आपण घराच्या बाहेर जायला निघालो म्हणजे वाट चालू लागतो. जिथे 4 वाटा फुटतात तिथे पाट्या लावलेल्या असतात आणि जिकडे जायचं ते त्यावर लिहिलेलं असतं. समजा आपल्याला पंढरपूरला जायचं आहे. आता केवळ एखाद्या रस्ता सावलीचा आहे म्हणून त्याच रस्त्याने जाऊ लागलो तर आपण पंढरपूरला पोहोचू का? पंढरपूरचा मार्ग उन्हाचा, म्हणून आपण तो सोडून देऊन सावलीच्या रस्त्याने जावं. तसंच आपलं झालं आहे. आपण विषयात आनंद मानून त्यातच रंगून गेलो आहोत आणि त्यामुळे देवाकडे जाणारा रस्ता चुकलो आहोत. म्हणूनच संत सांगत असतात त्या वाटेनच जाण्याचा निश्चय करावा आणि तो मार्ग जरी कठीण असला तरी तो देवाकडे जातो हे लक्षात ठेवावं. श्रीराम. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम जय राम जय जय राम.